नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ, मृत्यू प्रकरणी पतीसह 5 जणांविरोधात पलूस पोलिसात गुन्हा। तामिळनाडू राज्यातील नागपट्टिनम येथे वास्तव्यास असलेल्या विवाहितेचा मुलगा होत नाही, तसेच माहेरहून सोने आणले नाही या कारणावरून अनेक वर्ष मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संबंधित विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात पतीसह 5 जणांविरोधात पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पलूस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुभाष बळवंत कदम वय 74 राहणार मेन रोड पलूस यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। त्यांची मुलगी आरती प्रशांत जाधव वय 37 हिचा विवाह प्रशांत आनंदराव जाधव यांच्याशी झाला होता। विवाहानंतर आरती ही पतीसह तामिळनाडू राज्यातील नागपट्टिनम येथे वास्तव्यास होती। फिर्यादीनुसार फेब्रुवारी 2015 पासून ते 23 मे 2026 पर्यंत आरोपींकडून आरती हिचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता। तुला मुलगा होत नाही, तसेच माहेरून सोनं आण या कारणावरून तिला वारंवार टोमणे मारणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे तसेच मारहाण करणे असे प्रकार सुरू होते। विशेषतः पती प्रशांत जाधव व सासू रूपा जाधव यांनी हाताने मारहाण करून छळ केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। सततच्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे आरती हिचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूस आरोपीच कारणीभूत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी प्रशांत आनंदराव जाधव, रूपा आनंदराव जाधव दोघे राहणार मंगरुळ तालुका खानापूर जिल्हा सांगली, संध्या प्रकाश साळुंके, प्रकाश ज्योतिराम साळुंके, प्रतीक प्रकाश साळुंके व शेजल प्रकाश साळुंके हे चौघे येळावी तालुका तासगाव जिल्हा सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी सध्या नागपट्टिनम येथे वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले। सदर गुन्हा 26 मे 2026 रोजी पलूस पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला। मात्र घटना तामिळनाडू राज्यातील नागपट्टिनम येथे घडल्याने पुढील तपासासाठी प्रकरण नागपट्टिनम सिटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। फिर्यादी हे पलूस येथील रहिवासी असून तामिळनाडूमध्ये भाषेची अडचण व इतर कारणांमुळे तक्रार नोंदवण्यात अडचणी येत असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तो नागपट्टिनम सिटी पोलिसांकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या गुन्ह्यात पोलिसांनी ई-साक्ष तंत्रज्ञानाचा वापर केला आहे। सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38।